आज 15 ऑक्टोबर भारताचे मिसाईल मॅन, थोर वैज्ञानिक, देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती संबंध देशभर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी होते. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना त्यांचे काही महत्त्वाचे विचार आपण अभ्यासले पाहिजे. त्या विचारापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. डॉक्टर APJ कलाम केवळ एक वैज्ञानिक नव्हते, ते केवळ संशोधक नव्हते, ते सृजनशील व्यक्तिमत्व होतं. ते वैज्ञानिक म्हणून किंवा देशाचे राष्ट्रपती म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात गेले. अनेक शाळा महाविद्यालयात त्यांनी आपली व्याख्याने दिली आणि तरुणाईंना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते नेहमी असं सांगायचे की झोपीत जे स्वप्न पाहिलं जातं त्याला स्वप्न म्हणत नाहीत, तर तुमचं स्वप्न गाठेपर्यंत तुम्हाला झोपच येऊ देत नाही ते खरं स्वप्न आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे नेहमी सकारात्मक विचार मांडत आले. ग्रंथमैत्री करा असा त्यांचा सल्ला नेहमीच असायचा. ग्रंथ हा तुमचा खरा मित्र आहे हे ते नेहमी आपल्या व्याख्यानातून सांगायचे. माणसाने जीवनाकडे सकारात्मक भूमिकेनं पाहिलं पाहिजे. यश प्राप्त करेपर्यंत सतत धावत राहिलं पाहिजे, प्रयत्न करत राहिले पाहिजे. कारण जिंकणारा कधी मध्ये सोडत नाही, मध्ये सोडणारा कधी जिंकत नाही, ही विचारधारा त्यांची होती. अपयशाने कधीच खचायचं नाही असं ते अनेक ठिकाणी सांगायचे. आज वाचन प्रेरणा दिवस साजरा करत असताना APJ सरांना अभिवादन करत असताना त्यांचा एक शेर आठवतो. हौसलों की तर्कस में कोशिशों का वह तीर जिंदा रखो. हौसलों की तर्कस में कोशिशों का वह तीर जिंदा रखो. हार जाए जिंदगी में सब कुछ पर जीतने की उम्मीद जिंदा रखो. जीतने की उम्मीद जिंदा रखो. थोर वैज्ञानिक APJ अब्दुल कलाम यांना अभिवादन करत असताना आजच्या विद्यार्थ्यांना तरुणांना एवढंच सांगतो की माणसं केवळ त्याच्या जातीने धर्माने मोठी होत नसतात, तर माणसं त्यांच्या स्वतःच्या विद्वत्तेने, ज्ञानाने आणि कर्माने मोठी होतात. हे आपण APJ कलाम सरांकडे पाहून ठरवू शकतो. म्हणून जात धर्म पंथ भाषा या संकुचित विचारधारेला बाजूला सोडून राष्ट्राप्रती आम्ही समर्पित भावनेने काम करावं, हीच खऱ्या अर्थानं APJ सरांना आदरांजली ठरेल असं मला वाटतं. पुनश्च त्यांच्या पवित्र विचार स्मृतींना कोटी कोटी अभिवादन. जय हिंद, जय भारत.